नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं मिक्स पिठाचे घावणे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे, अर्धी वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, फक्त नाचणी आहे बघा ही। अर्धी वाटीला कमी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। चमच्याच्या मापाने जर सांगितलेलं तर नाचणीचं पीठ 3 चमचे घ्यायचं आणि 2.5 चमचे जरी घेतलं तरी चालेल किंवा 3 चमचे जरी घेतलं तरी चालेल। आणि वाटीच्या प्रमाणे सगळं जर अर्धी वाटी जरी घेतलं तरी चालेल। ही ज्वारीचं पीठ आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही 1 चमचा चणा डाळीचं पीठ पण टाकू शकता, 1 चमचा गव्हाचं पीठ पण टाकू शकता। आता ह्यात काय करायचं आपल्याला माहिती आहे का, थोडं थोडं पाणी टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे। एकदम पातळ मिक्स करायचं, एकदम पाणी टाकू नका, थोडं थोडं टाका, जेणेकरून ह्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे। मस्त असं बघा थोडं थोडं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे। बिलकुल गाठी झालेल्या नाही आहेत। तुम्हाला दाखवते पीठ कशा पद्धतीचं आहे। हे बघा अशा पद्धतीमध्ये एवढं पातळ पाहिजे आपल्याला। आणि प्रत्येक वेळेस जेव्हा आपण टाकतो ना तेव्हा असं हलवूनच टाकायचं, कारण की पीठ खाली राहतं, मग त्यासाठी हलवायचं। एकदम घट्ट जर वाटलं तर आपल्याला अजून पाणी टाकायचे। आता ह्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि थोडंसं हलकंसं एकदम जिरं असं कुटून घेतलेलं आहे। 1 ते 1.5 चमचा टाकायचं। तिखटाप्रमाणे टाका तुम्ही, जरी नाही टाकलं तरी पण चालेल, पण तसं काहीतरी वेगळं खाण्यात येईल ना आपल्याला। ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार मीठ। मिक्स करून घेऊ। ह्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता बरं का। बघा मस्त असं झालेलं आहे। आता आपण मीठ विरघळस्तवर असं हलवून घ्यायचं। तुम्हाला ह्यात पाहिजे तर काय करू शकता, तुम्ही गाजरसुद्धा एकदम बारीक खिसून टाकू शकता। बघा मस्त असं पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला। कधी पण घावणे करताना ही लक्षात ठेवायचं, चांगला कडक गरम झाला पाहिजे। त्याच्यावर आपण टाकूया थोडंसं पाणी आणि ह्याला पुसून घ्यायचं चांगलं। पुसून घेतल्यानंतर पण बघा चांगला गरम आहे अजून, आणि जर जास्त गरम जर तुमचा झाला असेल का नाही तर थोडंसं परत पाणी टाकायचं आणि कपड्यानं पुसून घ्यायचं। आणि असं बघा प्रत्येक वेळेस करताना असं वर खाली करूनच करायचं बरं का, लक्षात ठेवायचं। आता हे सोडून घेऊया आणि गॅस फास्ट पाहिजे। आता हे तुम्हाला दिसत असेल चरचर चरचर करते असं पाहिजे, मग ते घावणे आपले कधी पण ना चांगले बनतात। मग असं थोडं थोडं कुठं आपलं नाही राहिलं ना असं, तर त्यावर थोडं थोडंसं एक टिपक्यानं सोडायचं। पण ती पण असं हलवून खालचं जर पीठ राहिलं ना तर मग बघा असं पातळ सोडून घ्यायचं। हे बघा असं थोडंसं कुठं जास्त जर राहिलं तर नाही, तर असं नाही टाकलं तरी पण चालू शकते। गॅस फास्टच आहे। आणि आता हे वरचं भाजल्याशिवाय आपल्याला हलवायचं नाही आहे। मस्त बघा वरनं सुकलेलं आहे। त्यात थोडंसं असं तेल टाकायचं, साधारणसं असं थोडं टाकायचं, जास्त टाकायची गरज नाही आहे। आणि आपण 1 मिनिटभर थांबूया फक्त। आता 1च मिनिट झालेलं आहे बघा, साईडनं सगळं सुटलेलं आहे बघा। हे बघा वरती आलेलं आहे। तर आता तुम्हाला पलटी करायचं असलं तरच पलटी करायचं, नाहीतर असंच जरी ठेवलं तर बघा किती कुरकुरीत झालेलं आहे। हे बघा हे का मस्त एकदम होतं, कडक एकदम कुरकुरीत। अजून जर लालसर भाजलं ना तर एकदम कडक आणि खायला पण चांगलं। आता ह्यात कसं हिरवी मिरची आहे, लसूण, आपण बाकीचं साहित्य टाकलेलं आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीक अशा भाज्यासुद्धा कापून टाकू शकता आणि मिक्स एकदम छान होतं। तर काय होतं, नाश्त्याला काय करायचा प्रश्न पडतो, तर मी आता ज्वारीचे घावणे वगैरे पण टाकलेले आहेत, पहिलं तांदळाच्या पिठाचे वगैरे, असं वेगवेगळं काय तुम्ही नाश्त्याच्या रेसिपी खूप अपलोड केलेले आहेत। आता हे मिक्स पिठाचं घावणं करून बघा एकदा, मस्त असं झालेलं आहे बघा। 1 मिनिट झालेलं आहे फक्त, आपण खाली पलटी केलेलं आहे। काढून घेऊया। हे बघा एकदम व्यवस्थित निघतं, काही प्रॉब्लेम होत नाही, काय नाही। चवीला एक तर छान लागतं ना, शरीरासाठी पण आपल्या चांगलं आहे, पौष्टिक आहे। तुम्ही जर कोणी वजन वगैरे कमी करत असाल तर असं सुद्धा करून खाऊ शकता। तर अशा पद्धतीने मी राहिलेले बाकीचे सगळे करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।